राज्यस्तरीय शेत नांगरणी स्पर्धेला सुरुवात झालेली आहे। आपण या दृश्यामधून पाहू शकता की अशा पद्धतीनं जोड्या ज्या आहेत नांगरणीच्या या अशा स्पर्धेमधून पडत असतात। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं बैलजोड्या हे इथं असलेल्या जॅकीला पळवणं मोठं कसरतीचं काम असतं आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी स्पर्धा जी आहे या स्पर्धेमध्ये अशा पद्धतीनं ज्या जोड्या आहेत ह्या सहभागी झालेल्या असतात। त्या स्पर्धेला शेतनांगरणी स्पर्धा म्हणतात की कमीत कमी वेळेमध्ये जी जोडी येणार आहे त्या जोडीला विजय घोषित केला जातं। आपण या दृश्यामध्ये पाहू शकतो की अशा पद्धतीनं सगळा जो हा परिसर आहे हा संपूर्ण परिसर अशा पद्धतीनं या ठिकाणी गर्दी केलेला हा इथं असलेला स्पर्धाप्रेमींचा आनंद आहे। हा या ठिकाणी या चिखल मातीमध्ये इथं व्यस्त होत असतो। आपण पाहू शकता की अशी सगळी त्या ठिकाणी गर्दी आहे ही आपल्याला जमलेली दिसते। मी आयोजकाशी जातोय, बातचीत करतोय, किती मोठा या स्पर्धेला प्रतिसाद मिळतोय? सुंदर असा प्रतिसाद आहे। गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 183 गाड्या आणि त्याच्यामध्ये सांगावं असं वाटतं की गावठी जे बैल आहेत ते गावठी बैल 123 गावठी जोड्या ह्याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि 67 या घाटी जोड्या आलेल्या आहेत। लोकांचा फार उत्साह आहे, तरुण ह्याच्यामध्ये मोठ्या ह्याने सहभागी होत आहेत। मुंबईतून कामधंद्यानिमित्त गेलेले सगळे तरुण एका जोडीवर जवळ 15-20 मुलं घरातली तरुण मुलं सहभागी होतात ह्याच्यात। हा खर्च जरी परवडण्यासारखा जरी नसला तरीसुद्धा कुठंतरी हे करणं एक हौस म्हणून असं हे पूर्तता करतात। राज्यभरामधून साधारण किती स्पर्धक याच्यामध्ये सहभागी होतात? आता आमच्याकडे इथे लांजा, मलकापूर, बांबोड्यापासून जोड्या आलेल्या आहेत घाटी आणि गावठी। म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातनं सुद्धा इथं जोड्या आलेल्या आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं पलीकडच्या आणि एक जोडी तर ठाणे जिल्ह्यातनं वाड्यावरनं पण आलेली आहे आमच्याकडे। ह्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते, किती वेळ लागतो आणि नियोजन करायला आम्ही जवळजवळ महिनाभर आधीच ह्याचं नियोजन सगळं करत असतो। पावसाची वाट एकदा बघतोय, पाऊस साधारण आला की आमची तारीख नियोजित असायची ठरते आणि मग आम्ही तयारीला लागतो। हे एवढं मोठं बॅरिकेड वगैरे सगळं बनवलं आहे, हे कशासाठी बनवलं आहे तुम्ही आणि काय डोक्यात प्लॅन आहे? लोकांची सेफ्टी ही महत्त्वाची। सेफ्टी आमची हौस आहेच पण लोकांची सेफ्टी पण महत्त्वाची आहे, त्यामुळे हे सगळं आम्ही नियोजित करूनच केलेलं आहे। ग्रामीण भागातल्या जवळच्या जोड्या येतात, लांबच्या येतात, जास्त सहभाग कोणाचा असतो? ग्रामीण भागातल्या सगळ्यात जास्त जोड्या असतात। आजच्या दिवसाला 122 जोड्या ग्रामीण भागातल्या आहेत आणि 58 जोड्या घाटी जोड्यातल्या आहेत, त्यामुळे सगळ्यात जास्त ग्रामीण भागाचा विकास आहे। हे सगळा कार्यक्रम तुम्ही राबवता, किती लोक तुम्हाला या ठिकाणी मदतनीस म्हणून कामाला येतात आणि कसे सहकार्य करतात लोक? ही सगळे आम्ही खेरशेत गावातली सगळी मंडळी आहोत। विक्रांत प्रतिष्ठान ह्याच्याखाली आम्ही सगळी ही जवळजवळ 100 आम्ही कार्यकर्ते आहोत सगळे आणि ते सगळा हा कार्यक्रम आम्ही राबवतो। कधीपर्यंत स्पर्धा या सुरू होतात आणि संपतात किती वेळेला आणि मग सुरक्षेसाठी काय काय इंतजाम असतात तुमच्या इथं? तरी स्पर्धेचा सकाळचा टायमिंग आम्ही 10चा असतो आणि संध्याकाळी आम्हाला 6-1 वाजतात कार्यक्रम संपायला पूर्ण। आणि दुसऱ्या दिवशी मग आत्ताचा सगळं कार्यक्रम उरकल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही बाकीचे जे मॅनेजमेंट आहे ते आम्ही पूर्ण करतो। मोठ्या संख्येनं या ठिकाणी जोड्या आहेत ह्या येत असतात आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सगळ्या तरतुदी आहेत ह्या पूर्ण केलेल्या असतात। परवानगी घेऊन ह्या खरं तर स्पर्धा होत असतात, मात्र या ठिकाणी कोणी जखमी होऊ नये याची देखील काळजी या ठिकाणी आयोजक घेत असतात। स्पर्धा पाहण्यासाठी मात्र मोठ्या स्वरूपामध्ये गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट हरी नेगीसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, खेरशेत, चिपळूण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।